नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्ञान व अभ्यासक्रम या पेपरांतर्गत वैज्ञानिक पद्धतीचा अर्थ या अनुषंगाने माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धती ही ज्ञान मिळविण्याची एक शिस्तबद्ध, तर्कसंगत आणि प्रमाण आधारित प्रक्रिया आहे। कोणत्याही घटनेचा अभ्यास करताना निरीक्षण, प्रयोग, विश्लेषण आणि निष्कर्ष यांचा वापर करून सत्य शोधण्याची ही पद्धत आहे। आधुनिक विज्ञान, शिक्षण, संशोधन आणि सामाजिक अभ्यासामध्ये वैज्ञानिक पद्धतीला अत्यंत महत्त्व आहे। विविध विचारवंतांनी वैज्ञानिक पद्धतीचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण केलेले आहे। सर्वप्रथम आपण वैज्ञानिक पद्धतीच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्याच्या अनुषंगाने विविध विचारवंतांनी काय विचार व्यक्त केलेला आहे ते पाहू। सर्वप्रथम आपण कार्ल पियर्सन यांची व्याख्या बघूया। वैज्ञानिक पद्धती म्हणजे तथ्यांचे अचूक निरीक्षण, त्यांचे वर्गीकरण आणि त्यावर आधारित निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया होय। आता या व्याख्येचा जर विचार केला तर वैज्ञानिक पद्धतीमध्ये निरीक्षणाला विशेष महत्त्व आहे। संशोधक प्रथम वस्तुस्थितीचे बारकाईने निरीक्षण करतो, त्यानंतर मिळालेल्या माहितीचे तो वर्गीकरण करून त्यातील समान गुणधर्म आणि त्यातील वेगळेपणा शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो। या गोष्टीवरती त्यांनी विचार व्यक्त केलेला आहे। यानंतरची दुसरी व्याख्या आपण बघूया लुंडबर्ग यांची। वैज्ञानिक पद्धती म्हणजे समस्येचे निराकरण करण्यासाठी वापरली जाणारी एक तर्कशुद्ध आणि प्रणालीबद्ध प्रक्रिया आहे। आता लुंडबर्ग यांच्या मते जर विचार केला तर वैज्ञानिक पद्धती ही समस्यांचे समाधान शोधण्यासाठी वापरली जाते। यात समस्या ओळखणं, परिकल्पना मांडणं, माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे या टप्प्यांचा समावेश असतो। ही प्रक्रिया नियोजनबद्ध आणि तर्कशुद्ध असल्यामुळे संशोधन अधिक प्रभावी होते। यानंतरची दुसरी व्याख्या आपण बघूया पॉलिन व्ही यंग यांची। ते काय म्हणतात तर वैज्ञानिक पद्धती म्हणजे वस्तुनिष्ठ निरीक्षण आणि तार्किक विश्लेषणाद्वारे ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया होय। आता या व्याख्येचा जर विचार केला तर वस्तुनिष्ठता आणि तर्कशुद्धता यांना महत्त्व दिलं आहे। संशोधक कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निरीक्षण करतो आणि त्याचं विश्लेषण करतो, त्यामुळे निष्कर्ष जे येणार आहेत ते अधिक अचूक आणि निपक्ष असणार आहेत। यानंतरची व्याख्या बघूया लेस्ली किश यांनी केलेली व्याख्या आहे। वैज्ञानिक पद्धती म्हणजे माहिती संकलन, माहितीचे विश्लेषण आणि निष्कर्ष काढण्याची शिस्तबद्ध प्रक्रिया होय। आता लेस्ली यांच्या व्याख्येनुसार जर विचार केला तर वैज्ञानिक पद्धतीत माहिती संकलन आणि विश्लेषण हे महत्त्वाचे घटक आहेत। संशोधक विविध साधनांच्या मदतीने माहिती गोळा करतो आणि त्याचे विश्लेषण करतो। या प्रक्रियेमुळे निष्कर्ष अचूक आणि तर्कसंगत बनतात। शिस्तबद्धता या पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण प्रत्येक टप्पा हा नियोजित असतो आणि त्यामुळे संशोधन अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह बनते। ही पद्धत विविध क्षेत्रामध्ये वापरण्यात येते। तर आज आपण वैज्ञानिक पद्धतीचा अर्थ, अर्थातच या वैज्ञानिक पद्धतीला सायंटिफिक मेथड असेही म्हटले जाते। आपण नंतरच्या तासिकेमध्ये वैज्ञानिक पद्धतीच्या ज्या विविध पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा आपण विचार करूया।